सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर एकदा हे पापड नक्की घरी करून बघा. आमच्या विदर्भ साईडमध्ये करतात हे पापड आणि चुलीवर भाजूनसुद्धा खूप छान लागतात. आणि हे पापड कसे करायचे ते तुम्ही पुढे बघा. तर यामध्ये काय काय यूज केले जाते. एकीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ पण टाकते. त्याच्याने हे तरी एवढं होणार आहे पापडचं. याला ज्वारीचे पापड म्हणतात आमच्याकडे. हे आता चांगलं मिक्स करून घेणार आहे मी. हाताने केलं तरी चालते आणि चम्मचने केलं तरी. हाताने केलं पूर्ण एकही पाणी चांगलं उकळलं गेलेलं आहे. आता हे सगळं त्यात टाकून द्यायचं आहे. इकडे याच्यातच थोडं पाणी गरम करायला ठेवते. जास्त गाढ झालं तर टाकायला बरं होते. यात आता जिरं टाकत आहे. जिरं टाकत आहे. तीळ टाकत आहे. नंतर मी आधीच टाकून घ्यायचं जास्त गाढ वाटत असेल तर. आता हे कमी गॅसवर बराच वेळ होऊ द्यायचं. त्यात चमक येते तर समजून जायचं झालेलं आहे तेव्हा. तर हे आता झालेलं आहे. याला चमक आलेली आहे. 15-20 मिनटं होऊन गेले आणि हे आता थोडं थंड होऊ द्यायचं आहे. एक तर ओल्या कापडावर पण टाकता येते आणि थोडं प्लॅस्टिकवर टाकायचं असेल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं. मी प्लॅस्टिकवर थंड झालं होतं आणि त्यानंतर पापड टाकले होते. हे थोडेसेच केले होते कारण आम्हाला ओलेसुद्धा आवडतात. त्यासाठीच आज हे थोडंच केलं होतं. तर पहा, लहान मुलीला सुद्धा आवडते, बाबांना सुद्धा आवडते. कसे वाटले पापड नक्की सांगा.